आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय घडामोडी। 23 जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार, ठाकरे गटाचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार आमच्या संपर्कात, राहुल शेवाळे यांचा दावा। 23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे, एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत। कसलाही पुरावा नसलेल्या बांगलादेशी लोकांना प्रमाणपत्र दिली जात आहेत, यावर एसआयटी बसवली। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे बांगलादेशींना हाकलून देण्यासाठी कटिबद्ध आहेत, किरीट सोमय्या यांचं वक्तव्य। हे घुसखोर आहे, घुसखोरांना बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांना महाराष्ट्रात जागा मिळणार नाही। कुणाच्याही घरात कोणीतरी घुसखोरी केली तर त्याला तर हाकलूनच देणार। उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, स्थानिक स्वराज्य संस्था बीड प्रकरणासह सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चेची शक्यता। बाळासाहेब असताना मोठे नेते मातोश्रीवर भेटायला यायचे आणि आता यांना सिल्वर ओकवर जाण्याची वेळ आली आहे। उद्धव ठाकरे पवारांच्या भेटीला गेल्यानं शंभूराज देसाई यांची टीका। मोठे नेते मातोश्रीवर यायचे, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना भेटायला। हा रुतबा, हा दरारा, हा करारा हा मातोश्रीचा होता। आता मातोश्री उबाटाच्या प्रमुखांना सुद्धा, युवराजांना सुद्धा उठून मातोश्रीतनं उठून सिल्वर ओकला जावं लागते, ही अवस्था आली। जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। भोकरदन नाका परिसरात अखिल मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ताफ्यासमोरच काळे झेंडे दाखवले। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद दिसते, भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। आपली ताकद ही मुंबईमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, कुठच्याही मोठ्या एअरपोर्टला गेलो, हॉस्पिटलला गेलो, शाळेत गेलो, कॉलेजमध्ये गेलो, हॉटेलला गेलो तर भारतीय कामगार सेनेचा झेंडा आपला हा दिसतो आणि दिसायलाच पाहिजे। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता। मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी अंतिम टप्प्यात। हत्या प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आरोपी। नांदेडच्या पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडेंचं माहूरमध्ये जोरदार स्वागत। 5 जेसीबींमधून पुष्पवृष्टी। आमदार उत्तमराव जानकर दिल्लीत ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार। माजी न्यायमूर्ती विजी कोळसे पाटीलही आंदोलनात सहभागी होणार। 23 जानेवारीला दिल्लीत जंतर मंतर मैदानावर आंदोलन, त्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा देणार। अशा पद्धतीनं मशीनमध्ये हेराफेरी घेऊन जर या देशामध्ये निवडणूक होत असेल तर 25 तारखेला तो निषेध दिवस म्हणून आम्ही जंतर मंतरवरती मी स्वतः सत्याग्रह करणार आहे।